निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली वचने पाळणारा लोकप्रतिनिधी दशरथ भगत. माजी महापौर सागर नाईक यांचे गौरवोद्गार. अंडरपास मॅन म्हणून दशरथ भगत यांचा केला माजी महापौरांनी उल्लेख. निवडणुका जिंकण्यासाठी अनेक उमेदवार जाहीरनामा जनतेला देतात, परंतु निवडणूक जिंकल्यावर तो जाहीरनामा कागदावरच असतो. मात्र दशरथ भगत व भगत कुटुंबीय दिलेले वचन पाळून कामे पूर्ण करून मतदारांचा विश्वास अधिक दृढ करतात, असे कौतुक माजी महापौर यांनी सानपाडा पाम बीच येथील केसर सॉलिटेअर जवळील सोनकार भुयारी मार्गाच्या भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमात केले. 2015 साली मोराज सर्कल मार्गे पाम बीच वसाहतीत येणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी व्हावी याकरता तत्कालीन नगरसेवक दशरथ भगत यांनी स्वखर्चाने पाम बीच वसाहतीत सुरळीतपणे येण्यासाठी पर्यायी भुयारी मार्ग आराखडा बनवून तो पालिकेकडे मंजुरीसाठी दिला होता. त्यासाठी माजी नगरसेविका फशीबाई भगत, रुपाली भगत, वैजयंती भगत यांनी दशरथ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा केला. आराखडा मंजूर झाला, पण कांदळवन व पर्यावरणाला हानी होईल या सबबीखाली प्रस्ताव मंजुरीसाठी अडकून पडला होता. मात्र गणेश नाईक वनमंत्री झाले व हा अडथळा दूर होऊन सानपाडा पाम बीच विभागातील हजारो नागरिकांच्या स्वप्नाला पूर्णत्व प्राप्त झाले. अनेक उमेदवार जाहीरनामा व त्यातील वचन विसरतात, पण दशरथ भगत यांनी वाशी गावातील तसेच सोनकार भागातील मतदारांना दिलेली वचने पूर्णत्वास नेली. वाशी गावात राष्ट्रीय महामार्गाखाली 3 भुयारी मार्ग, सानपाडा सोनकार येथे भूमिपूजन होत असलेला हा भुयारी मार्ग व संकल्पनेतील अन्य 2 भुयारी मार्ग असे असल्याने भुयारी मार्ग स्पेशालिस्ट असा उल्लेख दशरथ भगत यांना संबोधून केला. या भुयारी मार्गामुळे पाम बीचवरून आत येताना मोराज सर्कल येथे होणारी वाहतूक, प्रतिदिन होणारी कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून अपघात व प्रदूषणही घटणार आहेत. पाम बीच भुयारी मार्गामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी सुटणार आहेत, पण या भागातील मालमत्तांच्या किमतीत वाढ होणार आहेत. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची दूरदृष्टी, डॉक्टर संजीव नाईक व सागर नाईक यांचे मार्गदर्शन व सोनकारमधील नागरिकांचा पाठिंबा व विश्वास यामुळे हे शक्य झाले, असे कृतज्ञता उद्गार दशरथ भगत व निशांत भगत यांनी कार्यक्रमाचा समारोप करताना काढले. वर्क ऑर्डरनुसार भुयारी मार्ग येत्या 18 महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने दिले आहे. श्रीफळ वाढवून व कुदळ मारून भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी सानपाडा पाम बीच विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.